मग तिथं कोण नाही पास होत. तिथं गेल्यावर तिथे आपण यासाठी आपण आपल्या शरीराला शांती मिळावी म्हणून जे आता अभ्यासाचे लोक नाही, कोणी काही नाही, ते काय करतात, त्या ठिकाणी जातात, त्यांचा आनंद व्यक्त होतो. पण तुमची परीक्षा चालू आहे आणि परीक्षे झाल्यामध्ये तुम्ही डीजे कडे जाल आणि तिथे डीजे मध्ये गाण्यावरती नाचाल आणि दुसऱ्या दिवशी पेपर द्यायला जाल, तर त्या साईबाबाची पालखी असो, महाराज कोणा गजानन महाराजाची कोणती असेल, अभ्यास न करता तुम्ही पेपर द्याल जाल, पालखीमध्ये फिरले समजा, तर तुम्ही पास व्हाल का? मग याचा अर्थ तुम्हाला देव मानायचा नाही का? देव मानायचा आहे, पण देव केव्हा कसा मानायचा? देव आपलं कार्य आपण चांगले करायचं आणि त्याच्यानंतर ते कार्य चांगले केल्यानंतर मग ॲटोमॅटिकली तुम्हाला चांगलं म्हणजे तुमची बुद्धी चांगली काम करते. पण तुम्ही निव्वळ खेळत राहिला, निव्वळ भजनं याच्यातच फिरत राहिला आणि अभ्यास काहीच नाही करणार, तर तुम्हाला पावन का देव? देव जिसने सच काम किया उसने हरी नाम लिया ना लिया, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ज्यांनी चांगलं काम केलं त्यानं देवाचं नाव नाही घेतलं तरी देव त्याला पावते. फक्त काम चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला तुमचंच काम, चांगलं काम म्हणजे तुमचं कोणतं काम आहे? वागणे चांगले. तुमचं मुख्य काम कोणतं? अभ्यास करणे. हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. या वयात तुमच्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. आणि ज्यांनी अभ्यास नाही केला आणि निवड फिरतो म्हटलं तर तो पास होणार नाही. आलं लक्षात? जय गुरु.